ज्योतीचा एक फोटो चर्चेत आलाय। हा तोच फोटो ज्याच्यामुळे ज्योती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आले। काश्मीरच्या अत्यंत संवेदनशील असलेल्या कांजीकुंड या परिसरात ज्योतीनं हा फोटो काढलेला आहे। ज्योतीच्या सोशल मीडियावर डीपी असलेला हा तिचा फोटो कांजीकुंड या भागातला। या फोटोमुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली। ज्योतीच्या या फोटो मागे एक बोट दिसून येतोय। या बोटवर कांजीकुंड असं लिहिलेलं आहे। भारताच्या दृष्टीने कांजीकुंड हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भूभाग आहे, संवेदनशील भूभाग रस्ता आहे। काश्मीरचं प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा हा परिसर आहे कांजीकुंड। जम्मू आणि काश्मीरच्या अत्यंत संवेदनशील असलेल्या अशा अनंतनाग भागात तो आहे। राष्ट्रीय महामार्ग 44 आणि भारतीय रेल्वेच्या उत्तरेकडील मार्गाद्वारे जम्मू ते श्रीनगरला जोडणारा हा एक महत्त्वाचा लॉजिस्टिक नोड म्हणून या रस्त्याकडे पाहिलं जातं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं ठिकाण होतं। काश्मीर खोऱ्यात रशियन S-400 आणि S-125 पिकोरा सारख्या हवाई संरक्षण प्रणाली तैनात असल्यामुळे कांजीकुंड हा भूभाग आणि कनेक्टिव्हिटी लॉजिस्टिक्स देखरेख सैन्याच्या हालचालींकरता अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या संपर्कात असलेल्या ज्योतीचा या भागात काढलेला हा फोटो सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे। ज्योतीनं अशा फोटोंच्या माध्यमातून कांजीकुंड परिसराची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली असा संशय यंत्रणांना आहे। ज्योतीनं सोशल मीडियावर शेअर केलेले हे छायाचित्र भारताकरता धोक्याची घंटा आहे म्हणून तिला ताब्यात घेण्यात आलं आणि तिची चौकशी सुरू झाली। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलण्याकरता। उदय, वारंवार रोज प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या घटना गोष्टी समोर येत आहेत आणि त्या खुलासे करणाऱ्या गोष्टी आहेत, जसं ज्योतीचा हा फोटो, काय सांगाल? सुवर्णा, अतिशय खरा आहे, कारण पाकिस्तानसाठी जी आहे ती ज्योती हेरगिरी करत होती आणि त्याचा हा एक पुरावा म्हटलं तरी या फोटोकडे पाहता येईल। कारण कांजीकुंड जो भौगोलिकदृष्ट्या जम्मू काश्मीरसाठी आणि भारतासाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण पाकिस्तानच्या सीमेपासून अतिशय जवळचा हा सगळा भाग आहे। आणि याच भागामध्ये ज्यावेळी आपला पाकिस्तानवर आपण हल्ला करतो तो त्यावेळी लष्करी एक छावणी इथं तैनात होती। सोबतच आपले रडारसारखे जे तंत्रज्ञान आहे, S-400 सारखे जे तंत्रज्ञान आहे ते देखील आपण तिथं तैनात केले होते। आणि त्या ठिकाणी जाऊन ज्योती मल्होत्रानी जी आहे ती रेकी केली होती। फक्त रेकीच नाही तर त्या भागाचे, त्या संवेदनशील ठिकाणाचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील काढले होते आणि त्यातलाच एक फोटो तिनं जो आहे तो डीपी ठेवला होता। खरं तर त्या भागामध्ये सिव्हिलियनला जाण्यास त्या वेळी जी आहे ती मनाई होती। जम्मू काश्मीरशिवाय इतर भागातले लोक त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते। मात्र ज्योती त्या ठिकाणी पोहोचली होती। नुसती पोहोचली नव्हती तर तिनं या सगळ्या भागाची रेकी करत तिथले फोटो काढले होते आणि त्यानंतर एक इशारा देण्यासाठी जे आहे त्या फोटोतला एक जो आहे तो तिनं डीपी ठेवला होता। त्यामुळे आता या सगळ्या डीपी नंतर भारतीय तपास यंत्रणांची जी आहे ती डोकेदुखी वाढलेली आहे, कारण या फोटोमुळे हे सिद्ध होत आहे की ज्योती तिथं गेली होती आणि तिने या सगळ्या भागाची रेकी केली होती। मी जसं उदय, तुम्ही असेच सोबत राहा, पण आता आपल्याबरोबर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। अभय सर, अशा प्रकारचा भारतातला कुठलाही जर संवेदनशील भाग असेल तर तिथं जाण्यास मनाई असते, तिथे नियम अटी लिहिलेले असतात, छायाचित्र व्हिडिओ काढायला बंदी असते, पण अशा ठिकाणी ही गेलेली होती आणि तिथं तिनं व्हिडिओ शूटिंग सुद्धा केलं आणि फोटो सुद्धा काढले। काय सांगाल, कसं बघता जेव्हा नवनव्या गोष्टी तिच्या संदर्भातल्या समोर येत आहेत? असं आहे मॅडम की ते तिने फोटो काढलेले आहेत, ते फोटो बहुतेक करून मोबाईल कॅमेऱ्याचे दिसतात। काही मोबाईल कॅमेरे जे अतिप्रगत मोबाईल कॅमेरे आहेत ते असे आहेत की त्यांना बाहेर न काढता खिशामध्ये जर तुम्ही कॅमेरा समोर ठेवून जर ऑन ठेवला तर ऑटोमॅटिक फोटो येतात। अशा प्रकारे तिने काहीतरी काढले असणार की तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात नाही आलं, किंवा मग दूरनं झूम फोटो घेतले असतील हेही असू शकतं। पण असं करणं हे अतिशय खतरनाक आहे, कारण तुम्ही आपल्या शत्रूला आपल्या बेसेसच्या किंवा आपल्या ठिकाणांच्या लेआउटचा पूर्णपणे लेखाजोखा देता। तर म्हणून प्रत्येक ठिकाणी पाट्या लावलेल्या असतात की फोटोग्राफी प्रोहिबिटेड, आणि एका चांगल्या नागरिकांनी ते पाळायला पाहिजे असं माझं मत आहे।
एक्झॅक्टली अभय सर, तुम्ही खूप महत्त्वाचं वाक्य उच्चारलंय की एका जबाबदार आणि चांगल्या नागरिकाने असे सगळे नियम पाळले पाहिजेत, कारण काही कारणास्तव अशा प्रकारच्या अटी आणि नियम घातलेले असतात. अभय सर, एक फोटो आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय जो आत्ताच समोर आलाय, ज्या फोटोमुळे या ज्योतीवर संशय बळावला आणि तिला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं, तिची चौकशी सुरू झाली. तर अशा प्रकारचे सोशल मीडियावरचे फोटो किंवा व्हिडिओ हे किती महत्त्वाचे ठरू शकतात तपास यंत्रणांना पुढचा तपास करण्याकरता? हे अतिशय महत्वाचे असतात. केवळ तपास यंत्रणांनाच नाही तर शत्रू यंत्रणांना सुद्धा हे महत्वाचे असतात. कारण आपल्या इथले नागरिक जे सहलींना जातात किंवा कोणाच्या घरी जातात आणि त्या ठिकाणाहून पास होतात, तर त्या ठिकाणाहून जाता जाता ते आपल्या गाडीमधनं मोबाईलवर अशा ठिकाणांचे फोटो घेतात आणि स्वतःची बढाई मिरवायला सोशल मीडियावर टाकतात. पण जे ऍक्च्युअल याचा आढावा घेणारे लोक असतात ते अशा छोट्या छोट्या गोष्टींवरनं एक मोठं चित्र तयार करतात. कारण एक एक्झाम्पल देतो की तुम्ही जर एका गेटवरनं गेले एखाद्या सैनिकी प्रशिक्षणाच्या आणि तुम्ही जर चित्र म्हणजे त्याचा फोटो घेतला आणि तो सोशल मीडियावर टाकला की मी इथे आलेले आहे किंवा आलेलो आहे, तर त्याच्या आतमध्ये जे काही आहे त्याच्यावरनं तुम्हाला शत्रूला कळतं की तुम्ही गेटचं रक्षण कुठल्या प्रकारच्या बंदुकीने करतात. त्याचप्रमाणे मग तुम्ही एक हे काढण्यात येतो, निष्कर्ष काढण्यात येतो की चारी बाजूला बहुतेक याच प्रकारच्या बंदुकी लागलेल्या असतील. तर असा जे असतं ते एक म्हणजे पर्याय असतो तो किंवा एक प्रक्रिया असते जी आम्ही पण नक्की. म्हणजे अभय सर, तुम्हाला असं म्हणायचंय की अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा इमेजेस तुम्ही तुमच्या शॉकसाठी काढता, आनंदासाठी, पण ते कुठल्या तरी शत्रू राष्ट्रांना मदतीचे ठरू शकतात. अभय सर, धन्यवाद. आपण सविस्तर बोललात न्यूज 18 लोकमतशी. उदय, तुझेही आभार, तू सविस्तर माहिती दिलीस त्याबद्दल. गावाकडच्या 50 बातम्या या बुलेटिनकडे वळणार आहोत आणि या बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. छगन भुजबळ आज घेणार मंत्रिपदाची शपथ. धनंजय मुंडेंकडील खातं भुजबळांना मिळणार. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीत मान्सून पूर्व तयारी आणि खरीप हंगामावर चर्चेची शक्यता. राज्यात पूर्व मोसमी पावसाचा जोर. पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. 31 मे पर्यंत मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता. पाकची हेर. ज्योती मल्होत्राला मुरीदकेमध्ये हेरगिरीचं ट्रेनिंग. मुरीदके लष्कर-ए तैयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र. पाक दौऱ्यावेळी 14 दिवस मुरीदकेमध्ये ट्रेनिंग. सुप्रीम कोर्टात आज वक्फ सुधारणा विधेयकावर होणार सुनावणी. अंतरिम स्थगितीवर कोर्टात दोन्ही बाजूच्या याचिकांवर सुनावणी होणार. रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष थांबवण्याकरता ट्रम्प यांनी केला पुतीन यांच्याशी संवाद. सुमारे 2 तास झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा.